अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला आहे आणि शीर जे आहे ते शीर धडापासून वेगळं झालेलं आहे। तर वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आढळून आलेला आहे। अघोरी पूजा आणि कदाचित नरबळीचा हा सगळा प्रकार असल्याचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येतोय। बुलढाण्यातून धक्कादायक बातमी आपण पाहतोय ती म्हणजे जळगाव जामोद तालुक्यामध्ये रसूलपूर परिसरामध्ये राजुरा लघु प्रकल्पाजवळ अज्ञात महिलेचं शीर धडावेगळं झालेला मृतदेह सापडलेला आहे। तर संदीप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर संदीप, काय सगळा प्रकार असू शकतो हा, कारण या बातमीमुळे खळबळ माजली आहे। हा विषय धक्कादायक आहे। दुपारच्या सुमारास संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे आणि माहिती मिळतात जे आहे पोलीस वरिष्ठ अधिकारी जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। श्वान पथक पोहोचलेलं आहे, फॉरेन्सिक पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि पोलिसांकडून या संदर्भात कसून तपास जो आहे तो केला जातोय। सध्या जर आपण पाहिलं तर एकीकडे पूर्ण भोंदूबाबाचं प्रकरण राज्यभरात सुरू असताना हा मृतदेह जो आहे हा अघोरी पूजा किंवा मग नरबळीचा प्रकार आहे का, अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या परिसरामध्ये सुरू आहेत। मात्र अद्यापर्यंत तशी कुठलीही माहिती समोर आलेली नाही आणि ही एखाद्या वेळेला अफवा असू शकते। मात्र त्या दृष्टीने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे। माहिती जी आहे सध्या पोलीस विभागाकडून प्राप्त झालेली आहे, परंतु अद्यापर्यंत या महिलेचा जो आहे हा शोध लागलेला नाहीये। मृतदेह जो आहे हा पूर्णपणे अर्धवट जळलेल्या अवस्थेत आहे। त्यामुळे आता या महिलेची ओळख पटवणं हे देखील पोलिसांसमोर एक आव्हान उभं टाकणार आहे आणि नेमकं मृत्यू हा घातपात आहे निश्चित, मात्र हा कुठल्या कारणाने झाला याचा आता पोलीस शोध घेत आहेत। परंतु या संपूर्ण घटनेने जे आहे जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे। नेहा, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय बुलढाण्यामध्ये एका महिलेचं शीर धडावेगळं झालेला जळालेल्या अवस्थेतला मृतदेह सापडलेला आहे आणि यामुळे खळबळ माजली आहे।